तुम्हाला वाटलं असेल तिथं काय चाललंय म्हणजे काय, साबुदाण्याचे वडे खायचे आणि साबुदाणा भिजवलाच नाही, मग काय, लई मोठी पंचायत. मग तोच प्रकार चालू आहे की पटकन असे साबुदाणा वडे कसे बनवता येते. तर हा साबुदाणा आता मी धुवून घेतलाय बरं, भिजवलेलं नाहीये, विसरले. आता बोलली होती चिमू की सकाळी वड्या बनव, पण आता विसरले, त्याला काय करणार, होती थोडीशी गडबड वगैरे. मग आता असं धुवून घेतलाय. आता याला मस्त अशी वाफ लावून घेऊया 10 मिनिटं. पाणी ठेवलेलंच आहे टोपात गरम करायला, तर साबुदाणा आपण वाफ लावून घेऊया. आणि बटाटे घेते धुवून, बटाट्याशिवाय कसा काय बरं वडा होईल. तर बटाटा छान असा धुवून घेते, तो तो पण सोबतच ठेवते साबुदाण्याच्या, म्हणजे मिक्स नाही हो. साबुदाणे वेगळे ठेवते, वडे पण वेगळे ठेवते. वडे म्हणजे बटाटे. तर चला, झटपट खायचं असेल तर कसं आहे, अचानक आपल्याला काही खायला मिळत नाही, मग अशा काहीतरी जुगाड करावे लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे, साबुदाणा हा रात्रभर भिजवला तर सकाळी तर छान अशी खिचडी होते. 2 तास भिजवून 3 तास भिजवून खिचडी चांगली होत नाही. तो साबुदाणा खूप किचकीच किंवा कडक, चावताना त्रास होतो, तोंडामध्ये सतत फिरतो, मग खायची इच्छा होत नाही. आणि 2 घास खाल्ले की पोट लगेच भरतं, आणि खाल्ल्यानंतर पोटही जड होतं, फुगतं, नंतर त्रासही होतो दुसऱ्या दिवशी. सो मग असे प्रकार थोडेसे करावे लागतात. तर 10 मिनिटंच उकळून घेऊया मंद आचेवर. पाण्याला उकळी आली की टेन्शनच नाही. दाखवते मी तुम्हाला, थांबा जस्ट अ मिनिट. उकळत्या पाण्यात साबुदाणा ठेवले, बटाटे ठेवले, पण ह्या साबुदाण्याची नक्कीच खिचडी होणार आहे. कारण साबुदाणा पूर्ण असा गट्टा होईल चिखलागत, पण आपण भिजवला नाही म्हणून शेवटी काय करणार, पर्याय नाही. तर चला, हे ठेवले 10 मिनिटं, घेते वाफून. तर पुढची प्रोसेस आहे, शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. तो जास्त आपण फाईन करून घ्यायचा नाही आहे, आज जरा दरदरा ठेवायचा आहे. आणि मिरच्या आहे, तर दुसरा काही घेणार नाही आहे. तर चलो. आणि खरं तर साबुदाणे चांगले होतील नाही होतील हे तुम्हाला बघितल्यावर समजतीलच. भगरीचं पीठही घेऊन ठेवलेलं आहे, तर सगळं ॲड करते आणि बनवते पटकन. पण मला अजूनही विश्वास बसत नाही की असे होतील, तुटतील, फुटतील, काय होतील. सो बघूया, चलो. मला तर साबुदाणा बिलकुल आवडत नाही, कारण तो पचायला खरंच जड आहे आणि मला त्रास होतो, म्हणून मी कधीही खाण्याचा प्रयत्न करत नाही. पण मुलांसाठी का होईना हे सगळं ट्राय करावं लागतं. तर तुम्ही बघू शकता, साबुदाण्याचा खरंच लगदा झालेला आहे. आया या 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 काय खरं नाही, आपले साबुदाण्याचे वडे फेल होत आहेत असं वाटायला लागलं, कारण त्यातनं निघणंसुद्धा झालं, एवढं कडक झालं आहे ते. तसं आपण साबुदाण्याची जी खीर करतो नाही का, त्या प्रकारे. पण खीर कशी अशी एकदमच गडद होते. पण हे याच्यात पाणी बिणी मी काही ॲड केलं नव्हतं, तरीसुद्धा वाफवल्यामुळे हे कडक झालेले आहेत. जाऊ दे, मी तो लगदा काढून घेतलेला आहे आणि त्या टोपात पाणी भरून ठेवलं का, तर नंतर धुताना त्रास होऊ नये, कारण निघायला पाहिजे पटकन. तर ही एक आयडिया करून ठेवायला पाहिजे. बरं, आता काय करू, मुलांनीही तुंतुना लावला होता, मम्मा वडा खायचा आहे, वडा खायचा आहे. तर आता मला ह्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. हा लगदा फोडायला लागेल. तर लगदा फोडते, भगरीचं पीठ घालते. तर बघूया पुढे आता काय होतंय. तुम्ही मला ओरडू नका बरं, मी तुम्हाला न साबुदाणा भिजवता कसे वडे करायचे ही ट्रिक दाखवत होते. पण खरं खरं मला सांगा, असं कोणीतरी करून बघितलं आहे का? खरं तर मला वाटते डायरेक्ट जर मी करायला घेतलं असतं ना, डायरेक्ट साबुदाणे, डायरेक्ट बटाटा खिसून त्यात मिरची, शेंगदाण्याचं कूट जर करून मी घेतलं असतं, तर मला वाटते तसं ओके झालं असतं. आणि त्यात पीठ घालून मग ते बाइंडिंग केलं असतं, नंतर वाफवली असते ना. तर आता कसं साबुदाण्याचा लगदा झाला आहे, तर मला वाटतं नंतर तो वड्याचा लगदा पूर्ण एकजीव झाला असता आणि ते फुटले नसते अजिबात फ्राय करताना. सो असं मला जाणवतं आहे. सो ठीक आहे, मी अशा पद्धतीने करायला घेतलं, थोडं स्वतःचं डोकं लावलं. फसेल नाही फसेल अजून पुढे बघूया आपण. तर चलो. आणि मी कधीही उपवास पकडला ना, तर कधीही साबुदाण्याची खिचडी अजिबात खात नाही किंवा वडे मी अजिबात खात नाही. कारण काय कुणास ठाऊक, मला ते साबुदाणा चावायला घेतला ना, अक्षरशः मी 15 मिनटं अर्धा तास जरी बसले ना चावायला, तरी मला ते संपत नाही. थोडेसे जरी प्लेटमध्ये साबुदाणा घेतला ना, तरी तो मला संपत नाही. आणि अक्षरशः एवढा वैताग येतो ना, तोंडही दुखायला लागतं. त्याच्यामुळे सरळ वरीचा तांदूळ केला, या सरळ ते नायलॉन साबुदाणे खाल्ले तरी परवडतात. पण साबुदाण्याची खिचडी काही परवडत नाही. उलट रताळे खाल्लेले परवडतात, या बटाट्याची भाजी करून खाल्लेली परवडते, पण हे साबुदाणा परवडत नाही. ॲटलिस्ट एक वेळेस साबुदाणा वडाही जमतो. मग तुम्ही बघू शकता, मागाचे जे साबुदाणा माझा झाला होता पूर्ण लगदा, तो फोडून अक्षरशः मी सगळं असं करून घेतलेला आहे. वडे काय बाइंडिंग होत नव्हते, तरी पिठाच्या साह्याने हे आणि त्या बटाट्याच्या साह्यानेच हे बाइंडिंग होतं आहे. तर असंच करून घ्यायचं शेवटी, काय पर्याय नाही आहे. पोरांनी मागं माझ्या तुंतुना लावला होता, म्हणून शेवटी हे परत एवढी भीती होती की तेल वेस्ट जाऊ नये आणि हे सामान आपलं वेस्ट जाऊ नये, ह्याची भीती असते. आता मला वाटतं यूट्यूबवरही इन्स्टंट वगैरे दाखवलं, तर कोणी नसेल दाखवलं
तर काय माहिती कसे करतात कोणाला ठाऊक इन्स्टंट, पण मी स्वतःचं डोकं, कारण आपण शेवटी बायका काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून बाजरीचं पीठ वापरलं, मीठ पण टाकलंय. बरं तुम्हाला दाखवलं नाही पण मी टाकलंय, ऍड केलंय. बाइंडिंग करताना थोडासा त्रास होतो, पण बाइंडिंग करा झटपट करतोय म्हटलं तेवढा त्रास होणारच. त्याला कढई घेतली, आता तेल टाकूया मस्तपैकी गरम व्हायला आणि पटकन आपले वडे फ्राय करूया. चला. नवऱ्यानं तर अगोदरच ताकीद दिली होती, काही पण बनवा पण जरा चांगलं बनवा, माणूस खाईल असं बनवा. कारण त्यांना नेहमीच भीती असते, कारण मी असं थोडंसं आधीमध्ये काहीतरी वेगळं करत बसते आणि आधीमध्ये फेल होतं, या कधी कधी चांगलं लागतं, या फेल झालेली गोष्टसुद्धा चांगली लागते. तर बघा, फ्राय करताना सुद्धा परत मी वडे थोडेसे दाबून 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 सोडले आणि सोडल्यानंतर थोडं 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 मला गडबड जाणवत होती. आता काय करू, थोडं होते बरे, पण एवढं पण काय सुटत नव्हते. ठीक आहे, होत होते व्यवस्थित. नंतर नवऱ्यानं शेवटी डोक्याला हात मारला, छायला म्हटलं झालं, आणलेलं तेल म्हटलं वाया गेलं वाटतं माझं. म्हटलं अहो नाही हो, आपण खाल्लं तर भरपूर आहे. तेवढं जिया पड्डेशी वडे करते मम्मी म्हटल्यावर दही घेऊन आली, कारण त्यांना अशी मस्त साबुदाणा वडे दही खायला फार आवडतं. आणि त्यांच्याकरताच एवढा खाटाटोप लावला होतो. मला काय माहिती होतं की साबुदाणे फुटतील बिटतील. जराशे फुटले, पण एवढे नाही फुटले, काय हरकत नाही. चला, हे झालेलं आहे छानपैकी. मस्त आम्ही वडे आणि चहा घेतोय, तुम्ही घ्या. बाय.